नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये 3 दिवसीय ऑन्कोलॉजी बियॉन्ड बाउंड्रीज या जागतिक कर्करोग परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। 12 देशातील जवळपास 40 तज्ञ ऑन्कोलॉजिस्ट या परिषदेमध्ये सहभागी झाले। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे चेअरपर्सन शैलेश जोगळेकर आपल्यासोबत आहेत। शैलेशजी, ऑन्कोलॉजी बियॉन्ड बाउंड्रीज अशी एक आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे। कॅन्सर खरोखर आता बाउंड्रीजच्या बाहेर पसरत आहे? कॅन्सर हा नेहमीपासून बाउंड्रीच्या बाहेर पसरलेला होता। संपूर्ण जगामध्ये कॅन्सरचं फार मोठं प्रमाण आहे, पण विचारांची देवाणघेवाण व्हावी। बाहेरच्या जे जग आहे, बाहेरच्या जगामधले जे ऑन्कोलॉजिस्ट आहे त्यांना आपण एकत्र आणून आपल्या इथली उपचार पद्धती, त्यांच्या इथल्या उपचार पद्धती याचं एक योग्य सांगड व्हावं, या उद्देशाने आपण ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स ही एक 2 दिवसीय 3 दिवसीय कॉन्फरन्स आपण नागपूरला आयोजित केली। आणि मला सांगायला फार आनंद वाटतो आहे की आज साधारणतः 12 देशांमधनं 40 ऑन्कोलॉजिस्ट, सिनियर ऑन्कोलॉजिस्ट इथे आज आलेले आहेत। त्याच्यामध्ये अतिशय दूर म्हणजे गयानापासून तर ओमान, श्रीलंका, नायजेरिया, युगांडा, तांझानिया इथून सगळ्या ठिकाणून लोक इथे आलेले आहेत। कुठेतरी म्हणजे कर्करोग होण्याचे अनेक वेगवेगळे कारण असतात, मात्र अगदी लहान लहान बालकांनासुद्धा बाय बर्थ कर्करोग जो आहे तो जडताना दिसत आहे। आणि लहान मुलांसाठी NCIG आहे ते खास सोय या ठिकाणी करत। हे बघा, असं आहे की लहान मुलांना पहिल्यापासूनच कर्करोग होत असतील, पहिल्याच्या काळात डायग्नोस नाही व्हायचं। आज जे आपले डायग्नोस्टिक्स, आपले जे नवीन नवीन तंत्रज्ञान आलेले आहे त्या तंत्रज्ञानामुळे कळायला लागलं आहे की हा लहानपणचा कर्करोग आहे। मग अशा सर्व बाल रुग्णांकरता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे आपण एक विशेष कक्ष उभारला आहे, ज्याच्यामध्ये समजून घ्या 1 दिवसापासून तर 14 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत, अशा जे कर्करोग रुग्ण आहेत यांना आपण पूर्णतः मोफत उपचार देतो। आणि आजपर्यंत साधारणतः 2000 ते 2200 पेशंटला आपण फ्री ट्रीटमेंट दिलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।